आज शिवाजीराव आढळराव पाटलांचा अधिकृत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर शिरूरमधून उमेदवारी जवळपास निश्चित। ज्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्यालाच नाशिकची जागा मिळाली पाहिजे। फडणवीसांची भेट घेऊन भाजप आमदार देवयानी फरांदेंचा नाशिकच्या जागेवर दावा। शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। संजय मंडलिक आणि सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळण्याचा विश्वास। अजित पवारांनी आज पुण्यात बोलावली आमदारांची बैठक। 28 मार्चला येणार अजित पवार गटाची यादी। 5 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम। प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केली भूमिका। मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची 2 तास खलबतं। भिवंडी सांगलीच्या जागेसह प्रकाश आंबेडकर आणि जानकरांबाबत चर्चा झाल्याची माहिती। शरद पवार गटाच्या सभांना न जाण्याच्या धमक्या येत आहेत। श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवारांचा अजित पवार गटावर आरोप। भाजप आणि शिवसेनेनं विजय शिवतारेंवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, अजित पवार गटाचा इशारा। महादेव जानकर बारामतीमधून लढणार नाहीत, अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। तर बारामतीमधून उमेदवार सुनेत्रा पवारच असल्याचं केलं स्पष्ट। करमाळ्यातून लढताना सुशीलकुमार शिंदे बाहेरचे नव्हते का? राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना सवाल। तर मी सोलापूरचा आमदार असल्याचंही दिलं प्रत्युत्तर। आणि एकाच वेळी घ्या 18 पादुकांचं दर्शन। सकाळ समूहाकडून नवी मुंबई वाशीतील राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा।